नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऑलराऊंडर सून. तर आज चहा बनवताना एक विचार मनात आला. आपण गृहिणी दिवसभर किती काम करतो ना, सकाळपासून रात्रीपर्यंत चहा, नाश्ता, डब्बा, मुलं, घर, स्वयंपाक आणि दिवस कधी संपतो हे कळतच नाही. पण आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या पर्समध्ये फक्त तुमचे म्हणून ठेवलेले पैसे आहेत का? हा प्रश्न पैशाचा नाही, हा प्रश्न आत्मविश्वासाचा आहे. मी हे अजिबात म्हणत नाही की प्रत्येक स्त्रीने नोकरीच केली पाहिजे. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येकाच्या जबाबदारी वेगळ्या असतात. पण जर दिवसातून 1 तास काढून आपण आपल्या आवडीचं काही करून थोडी कमाई करू शकलो तर त्यात काय चुकीचं आहे? लहानपणी आपल्यालाही किती स्वप्न होती ना. कोणाला शिवणकाम आवडायचं, कोणाला चित्र काढायला, कोणाला स्वयंपाक, कोणाला शिकवायला. तर लग्न, संसार, जबाबदाऱ्या आणि ती स्वप्न हळूहळू कपाटात ठेवलेल्या जुन्या वहीसारखी मागे पडली. पण स्वप्नांना एक्सपायरी डेट नसते. आज पुन्हा सुरुवात केली तरी उशीर होत नाही. काही जणी म्हणतील, आमच्या घरात पैशांची काहीच कमी नाही. खूप छान गोष्ट आहे, पण स्वतः कमवलेल्या 100 रुपयांचा आनंद तो फक्त रकमेचा नसतो, तो आत्मविश्वासाचा असतो. आणि त्याची जेव्हा तुम्ही स्वतःसाठी एखादी साडी किंवा पुस्तक किंवा आईसाठी छोटी भेट स्वतःच्या कमाईतून घेता, तेव्हा मनात एक वेगळीच भावना निर्माण होते, एक आत्मविश्वास. आणि जो आत्मिक आनंद असतो तो काही औरच. त्याची किंमत आपण ना सांगू शकतो ना मोजू शकतो. आजच्या काळात संधी खूप आहेत. शिवणकाम, मेहंदी, ऑनलाईन क्लासेस, यूट्यूब, घरगुती पदार्थ, हस्तकला, ब्लाऊज स्टिचिंग, लोणची, पापड किंवा फक्त मोबाईलवरून छोटंसं काम. सुरुवात लाखोपासून नाही करायची आहे. सुरुवात लाखोंपासून करायची नसते, सुरुवात पहिल्या पावलापासून करायची असते. आणखी एक गोष्ट, स्वतःचे पैसे कमावणं म्हणजे कोणाशी स्पर्धा करणं नाही. तो नवऱ्याचा अपमान नाही किंवा घराकडे दुर्लक्ष करणंही नाही. उलट अनेक कुटुंबांमध्ये नवरा आणि बायको दोघे मिळून एकमेकांच्या स्वप्नांना आधार देतात. ही एक टीम असते आणि त्या टीममध्ये दोघांचं योगदान महत्त्वाचं असतं, ते आर्थिक असो किंवा घर सांभाळण्याचं. जर परिस्थितीमुळे तुम्हाला कमाई करणं शक्य नसेल तरी स्वतःला कमी समजू नका. घर सांभाळणं हेही खूप मोठी आणि मोलाचं काम आहे, मोठ्या जबाबदारीचं काम आहे. हा व्हिडिओ फक्त एवढंच सांगतो, जर तुमच्या मनात एखादं स्वप्न अजून जिवंत असेल तर त्याला पुन्हा एक संधी द्या. कदाचित सुरुवात खूप छोटी असेल, पण प्रत्येक मोठा प्रवास एक छोट्या पावलानेच सुरू होतो. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कोणती एक गोष्ट करू शकते जी मला आनंदही देईल आणि भविष्यात थोडं आर्थिक स्वातंत्र्यही देईल? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही कोणतं काम सुरू करायला तुम्हाला आवडेल? मी प्रत्येक कमेंट वाचेन. आणि लक्षात ठेवा, तुमची किंमत फक्त तुम्ही किती पैसे कमावता यावर ठरत नाही, पण जर तुमची इच्छा असेल तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न पाहण्यात काहीच गैर नाही. पुन्हा भेटू अशाच मनापासूनच्या गप्पांसोबत. तोपर्यंत धन्यवाद. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याबद्दलही हृदयापासून तुमचे धन्यवाद. तुम्हाला पुढच्या कोणत्या गोष्टीवर बोलायला आवडेल किंवा तुम्हाला कोणती गोष्ट करायला आवडते हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.